नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम चवदार अशी एक चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे अर्ध्या पळीला कमी आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा जिरे चांगलं पहिलं भाजून घेऊया। जिरे बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचे हे कांदे, छोट्या आकाराचे कांदे बघा 4 घेतले, तुम्ही एक मोठ्या आकाराचा घेतला तरी चालेल। त्यात टाकायचे आपल्याला 2 गड्डी लसूण आणि 1 मिनिटभर ही मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा। कांद्याचा असा कलर चेंज झाला पाहिजे, जास्त आपल्याला ही कुठलीच गोष्ट यातली लाल नाही झाली पाहिजे। आता ह्याच्यात टाकायचे चिंच, बघा एवढी चिंच आहे, साफ आहे एकदम, मी असे स्वच्छ करून मी गोळे गोळे करून ठेवले होते। 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचा। तर गॅस करणार आहे बंद आणि थंड होऊन देऊया। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आणि हे थंड झाल्यावर काढून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं। आता ह्याच्यात टाकणारे हे 2 चमचे मी मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे। आणि कोणते 2 चमचे, जे आपण जेवतो ना ते चमचे 2 चमचे। ह्याच्या जागी तुम्ही 7 ते 8 लाल मिरच्या जरी घेतल्या तर चालेल। थोड्या कलरवाल्या आणि थोड्या तिखट, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। चवीनुसार टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला मी बारीक करून घेतलेले, पाण्याचा वापर थोडा सुद्धा करायचा नाही आहे, म्हणजे काय होतं जास्त दिवस टिकेल। आणि चटणी तर बघितली ना तर 1 नंबर झालेली आहे बघा। अशा पद्धतीचे करून खायची तुम्ही। ही ब्रेडला लावून खाऊ शकता, चपातीवर, भाकरीवर, वरण भातावर तोंडी लावायला। पण ही कशी थोडीशीच बनवायची आणि थोडी राहिली तरी 2 दिवस टिकल, हे 2 ते 3 दिवस ही टिकतेच। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।